नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या साठीचं मतदान झालं. मतदान आटोपल्याच्या नंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण 1995 मध्ये जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं होतं त्यानंतर थेट 2024 मध्ये मतदान झालेलं आहे. हे वाढलेलं मतदान म्हणजे प्रस्थापित विरोधी मतदान आहे असं आत्तापर्यंत शिकवलं जायचं. पण प्रत्येक वेळेला मतदान वाढलं याचा अर्थ जे सत्तेत आहेत त्यांना सत्तेतून दूर करण्यासाठीच ते मतदान आहे असं अजिबात नाही. हे गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये आपल्याला कळलेलं आहे. 2014 असेल 2019 असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये अतिरिक्त मतदान होऊन परिस्थिती देशात बदलली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन मुख्य मुद्दा आहे की हा टक्का कोणामुळे वाढलाय. नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याच्या परिणामामुळे की निवडणूक आयोगानं घेतलेल्या मेहनतीमुळे. या सगळ्यांची उत्तरं आजच्या विशेषमध्ये. महाराष्ट्रामध्ये मताचा टक्का वाढला आणि लगोलग दावेदारी सुरू झाली. 65.11% इतकी शेवटची आकडेवारी निवडणूक आयोगानं घोषित केली आणि त्यातूनच सत्ता आपलीच येणार याचे दावे सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही झाले. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे. आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला याचा फायदा होईल. पावणे 200च्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि 75च्या जवळपास आहे त्याच्या पुढं हे काँग्रेसचे आमदार निवडून येतील. चर्चेला पुढे नेत असताना आपल्याला काही तपशिलाची गरज आहे. पटकन आता ग्राफिक्स आपल्या डोळ्यासमोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत किती मतदान झालं होतं आणि विधानसभेत किती त्याचा हा तपशील आपल्या समोर आहे. महाराष्ट्रात 2024 मध्ये 2 निवडणुका झाल्यात. एक लोकसभेची एक विधानसभेची. मतदार लोकसभेसाठी होते 9,29,00,000, विधानसभेसाठी 9,71,00,000. मतदान झालंय लोकसभेला 5,72,00,000 मतदारांचं. तर हा आकडा विधानसभेला वाढला आणि मतदान झालं 6,32,00,000 लोकांचं. म्हणजे सुमारे 60,00,000 लोकांनी अतिरिक्त मतदान केलंय. या टक्केवारीतलाही फरक आपण लक्षात घ्या. 61.57% आणि विधानसभेला 65.11%. काल महाराष्ट्रात झालेलं मतदान हे गेल्या 30 वर्षामध्ये झालेलं सर्वात जास्त मतदान आहे. 1995 साली जवळजवळ 71% मतदान झालं होतं. त्यानंतर आता 66% आसपासचं मतदान महाराष्ट्रात झालं. आणि 95 साली जेव्हा मतदान एवढं झालं त्यावेळेला 92-93च्या दंगलींची पार्श्वभूमी होती आणि त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचं आवाहन आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दलचा राग या 2 कारणांमुळे त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला बहुमत मिळालं होतं. आजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देशामध्ये निर्माण झालेल्या वातावरणामुळे हिंदुत्वाच्या आवाहनाला एक नवं जागरण आलेलं आहे. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या सरकारमधला भ्रष्टाचाराचा अनुभव जनतेने घेतलेला आहे आणि ठप्प झालेला विकास बघितलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचं आवाहन, भ्रष्टाचाराबद्दलचा संताप आणि विकासाच्या आकांक्षा या 3 मुद्द्यांच्या आधारावर महाराष्ट्रातली जनता भाजपा महायुतीला बहुमत देणार आहे असा मला विश्वास आहे.
की यावेळेसच्या आठवले असतील, कवाडे असतील, सुलेखा असतील, हे सारेचे सारे नेते जे आहेत हे सारे महायुतीच्या दालनात होते. हे नेते जरी महायुतीच्या दालनात होते, परंतु जनता मात्र या नेत्यांच्या विरोधात होती. आणि ती संपूर्ण जनता ही आता त्यांच्या बाजूने नसेल तर महाविकास आघाडीच्या बाजूने होती असं थेट म्हणता येईल. जसं लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार आहे, तर ते हे सरकार जर बदललं तर ते बंद होईल. हे नॅरेटिव्ह सेट करण्यात भाजप महायुती सक्सेस झाली. जेव्हा की महाविकास आघाडी हे 3000 रुपये होतील हे पोहोचवण्यात लोकांपर्यंत त्यांना उशीर झाला असं मला वाटते. या विश्लेषणाच्या बरोबरच आणखीन तपशील आता समोर येतोय, तो आहे महाराष्ट्रामध्ये पक्षनिहाय लोकसभेला कसं मतदान झालं होतं. त्याचा तपशील आता आपण पटकन स्क्रीनवर पाहणार आहोत आणि त्यातून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं काय रूपानं लोकसभेला लोकांनी कल दिला होता. लोकसभेतलं हे मतदान पाहतोय. 2024 लोकसभेतलं हे मतदान आपल्या डोळ्यासमोर येत आहे. भारतीय जनता पार्टीला 26.50%, काँग्रेसला 17%, शिवसेना अर्थात उद्धव गटाला 16.90%, शिवसेनेला 13%, शरद पवारांना 10.30%, तर राष्ट्रवादीला 16.40%. अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते आहे. एका बाजूला हा तपशील समोर असला तरी दुसऱ्या बाजूला आपल्याला आघाडी आणि त्याचबरोबर युती यांना कसं मतदान झालं ते पाहायचं आहे. आणि त्याच दरम्यान आपण आता पाहतोय की मतदानात कुठे काय फरक पडला, कशा पद्धतीनं यावेळेला सर्वाधिक मतदान कुठे झालं. चिमूरमध्ये 81.75%, ब्रह्मपुरीमध्ये 80.54%, कागलमध्ये 81.72%, तर शाहूवाडीत 79.04%, पलूस कडेगाव 79.02%, राधानगरीत 78.26%, शिरोळमध्ये 78.06%, सांगोल्यामध्ये 77.90%. आता आपण करवीर आणि नेवासाचा तपशील पाहतोय. करवीरमध्ये 84.01%, तर नेवासामध्ये 79.89%, दिंडोरीमध्ये 77.75%, विक्रमगडमध्ये 77.75%, नवापूरमध्ये 78.70%, तर सिल्लोडमध्ये 80%. यातला एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात आणून देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की सर्वाधिक मतदान, सर्वाधिक वाढलेले मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आणि खास करून जिथे काका पुतण्याची लढत सर्वाधिक आहे तिथे जास्त मतदान का झालं त्याचं विश्लेषण. कोल्हापुरात मतदान जास्त होण्याची पाठीमागे 2 कारणं आहेत. एक तर इथं मतदार जागृत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व मतदारसंघात प्रचंड सोरस होती. म्हणजे उमेदवारांची जी यंत्रणा राबली आणि जो मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जो पैशाचा वापर झाला तेही कारण मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या कारणीभूत आहे. यावेळेचं जर पाहिलं तर महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे गेल्या 2019च्या तुलनेत यावर्षी 2024च्या निवडणुकीत महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. तो भाजपला पर्यायाने फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे कोणत्याही लाडक्या भावाला, म्हणजे एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार, या तिन्ही पक्षात कुठल्याही भावाला या बहिणींनी केलेले हे मतदान जे आहे ते महायुतीच्या बाजूनेच जाणार आहे. ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतदार हे लोकसभेत अतिशय निर्णायक ठरले होते आणि हेच लोक जर पुन्हा जास्त संख्येने बाहेर पडले असतील तर ते मताची टक्केवारी वाढल्याचं कारण आहे. याशिवाय मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर हा एक मोठा विषय या निवडणुकीतला ठरलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा मतदान वाढलं आहे. आता जेव्हा आपण चर्चा करतोय वाढलेल्या मतदानाची आणि त्यात सुद्धा खास करून 60 लाख मतदारांनी
जास्तीनं मतदान केलंय. म्हणजे थोडक्यात लोकसभेला जितके लोक घराबाहेर पडले त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात या वेळेला विधानसभेला 60 लाख मतदार बाहेर पडलेले आहेत. या आकड्याला लक्षात घेण्यासाठी एकदा पटकन आपण लोकसभेला युती आणि आघाडीच्या साठीचा मताचा टक्का कसा होता ते लक्षात घेऊयात. लोकसभेतल्या मतदानामध्ये काय झालं होतं ते आपण लक्षात घ्या. तिथे मविया आणि महायुती थेट लढत होती आणि त्यांच्यामध्ये अत्यल्प असा फरक होता. मवियानं प्रत्यक्षात जास्त जागा जिंकून यश चांगलं मिळवलं, पण त्यांच्या मतांची टक्केवारी ही 42.30 आहे. 30% म्हणजे 42.30%. तर महायुती 43.90%. हा तपशील आपल्या समोर आहे आणि या निमित्तानं आता आपण पुढची चर्चा करणार आहोत. आता जर 60 लाख लोक ही विधानसभेला मतदान करण्यासाठी बाहेर पडली असतील तर ती नक्की काय कारणानं बाहेर पडली तेही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या आपल्या विश्लेषणाला अधिक वजन प्राप्त होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की पक्ष संघटनांनी विशेष प्रयत्न केले. आता यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक महत्त्वाचा घटक होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यातला दुसरा महत्त्वाचा घटक. महायुतीच्या अनेक लाभकारी योजना लोकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय. त्यात लाडकी बहीण हा मुद्दा आहेच. एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यात आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही, तो आहे बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. आणि याच कारणामुळे धार्मिक ध्रुवीकरण सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळालं. या धार्मिक ध्रुवीकरणाचा परिणाम हा अत्यंत स्वाभाविकरित्या मतदान वाढण्यावर झाला. हिंदू आणि मुसलमान हे सुद्धा ध्रुवीकरणामुळे पुढे आले, मतदान करताना दिसले. जातीय ध्रुवीकरण हा सुद्धा महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि आता आपण त्या निमित्तानं भाषिक संघर्षापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. जातीय ध्रुवीकरणाचा संदर्भ थेट जरांगेंच्या आंदोलनाशी आहे, तर भाषिक संघर्षाचा मुद्दा हा मुंबईतल्या मराठी विरुद्ध गुजराती या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ही सगळी कारणं आहेत, या सगळ्या कारणांमुळे 60 लाख लोक घराच्या बाहेर पडली आहेत, मग मुद्दा येतो कोण जात्यात आहे, कोण सुपात आहे. मताचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा कोणाला धोका आहे, कोण अडचणीत आहे, कोण निर्धास्त आहे ते आता जाणून आपण घेणार आहोत. पटकन जाऊयात नागपुरात. नागपुरातला एक मतदारसंघ लक्षवेधी ठरतोय, तो आहे नितीन राऊत यांचा. याच निमित्तानं आपण आधी पाहूयात काय तपशील समोर येतोय. तो नितीन राऊत अडचणीत आहेत असा निष्कर्ष काढला गेलेला आहे. स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून हा निष्कर्ष आपल्या समोर येतोय. उत्तर नागपूरचे ते उमेदवार आहेत काँग्रेसचे. कारण काय आहेत ऐका. उत्तर नागपूरमध्ये दरवर्षी नितीन राऊत हे निवडून येतात आणि काँग्रेसचं तिथे खोरीपानंतर काँग्रेसच हे प्रभावी ठरते. परंतु 2014मध्ये डॉक्टर मिलिंद माने अचानक निवडून आले. ते BSPच्या फॅक्टरमुळे. BSPनी खूप मोठी झेप घेतली होती, 55,000पर्यंत मतं घेतली होती. त्याच्यामुळे तो निकाल उत्तर नागपूरमध्ये धक्कादायक लागला होता आणि ती स्थिती यावेळी देखील होऊ शकते. आणि यावेळी देखील नितीन राऊत यांच्या विरोधात 24 उमेदवार होते आणि 24 पैकी 22 उमेदवार हे एकाच जातीचे होते. याच्याच व्यतिरिक्त नागपूरच्याही आसपास असलेल्या इतर काही महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपण नजर टाकणार आहोत आणि तिथले संकेत काय आपल्यापर्यंत येत आहेत ते पाहणार आहोत. हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, तो आहे काटोल. तिथे सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर अशी लढत आहे. त्यानंतर नागपूर दक्षिण मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमधली लढत. नागपूर मध्यमध्ये प्रवीण डटके विरुद्ध बंटी शेळके. आशिष जयस्वाल रामटेक मधली लढत फार इंटरेस्टिंग होऊ घातलेली आहे. विशाल बरवटे त्यांच्या विरोधात आहेत. या सगळ्या लढतींच्या निमित्तानं काय निरीक्षण आहे ते पहा. कदाचित पश्चिम नागपूरचा असू शकतो, पश्चिम नागपूरचा विकास ठाकरेंचा. आणि कारण त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी विकास ठाकरे मागच्या वेळेला 6,000 निवडून आले होते. तिथे आता नरेंद्र जिचकार उभे राहिले
आणि नरेंद्र जिचकारचं एकूण जे त्यांचं काम होतं तिथे, तर त्यांचे वोट्स जर जास्त झाले आणि तिथे बेग नावाचा जो कॅन्डिडेट, कारण तिथे मुस्लिम वोट मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की जे काँग्रेसकडे जातात, तर त्याचं डिव्हिजन त्या ठिकाणी ते होताना दिसतं. आणि नरेंद्र जिचकारांनी समजा 20 ते 25,000 वोट्स घेतले तर तो एक भाग मला वाटतं तो एक धक्कादायक निकाल असू शकतो. तर नागपूरमध्ये दक्षिणची जागा, काटोलची जागा, नंतर मध्य नागपूरची जागा, रामटेकची जागा, जिथे सांगली पॅटर्न राज्यभरात चर्चा. दक्षिण आणि रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली. या 2 जागांवरून प्रचंड ओढाताण झाली आणि ह्या जागा माझ्या दृष्टीने तरी धक्कादायक निकाल देऊ शकतात. या चर्चेच्या बरोबर आता पटकन कोल्हापुरातल्या एका महत्त्वाच्या लढतीकडे आपण लक्ष देतोय. ती आहे राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर. या लढतीमध्ये काँग्रेसचा घोषित उमेदवार अचानक मैदानातून बाजूला झाला. काँग्रेसचं चिन्ह इथून गायब झालं. काय होऊ शकतंय ते सांगतायत पत्रकार. कागलमध्ये जवळपास 81% मतदान झालेलं आहे. करवीरमध्ये 84.94 मतदान. हे या मतदारसंघात मागच्या वेळी पण एवढंच मतदान झालं होतं, ते वाढले. आता खरे वाढले म्हणजे कुठं उत्तरमध्ये वाढले. त्याचं कारण असं आहे की उमेदवार दोघंही तागडे लागले आणि दोन्ही यंत्रणा चांगल्या रावल्या. आणखीन एक याच्या पाठीमागचं कारण असं आहे की लाडक्या बहिणीचा इम्पॅक्टसुद्धा असू शकतो. लाडक्या बहिणीमुळं महिलांना जे 1500 रुपये महिन्याला आणि बोनस दिवाळीचं वगैरे मिळालं, त्यातून एक मतदान वाढण्याची शक्यता मोठी आहे. आपण आता या चर्चेतला एक महत्त्वाचा आणखीन मुद्दा घेणार आहोत. थोड्याच वेळापूर्वी आपण ऐकलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये मतटक्का वाढला कारण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी रस्त्यावर उतरले. या मंडळींना 2 प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. एका बाजूला सरकारनं दिवाळीपूर्वी 7,500 रुपये खात्यात जमा केले होते. दुसऱ्या बाजूला 3,000 रुपये महिन्याला मिळण्याचं आश्वासन होतं. पण निरीक्षण महत्त्वाचं इथं असं आहे की जर विद्यमान सरकार गेलं तर येणारे 1,500 मिळणार नाहीत. 3,000 येतील की नाही ते ठाऊक नाही. काय निरीक्षण आहेत पाहूया. निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही घोषणा झालेल्या आहेत विद्यमान सरकारकडनं म्हणजे महायुतीकडनं, तर लाडकी बहीण योजना फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामुळे हा जो अँटी इन्कम्बन्सीचा जो एक अँगल होता तो बऱ्यापैकी पुसला गेलेला आहे किंवा तो त्याचं कन्व्हर्जन आपण म्हणू की प्रो इन्कम्बन्सीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्याचा झाला तर फायदाच होणार आहे. महायुतीच्या बाजूनी लाडकी बहीण योजना ही जी आहे ती गेम चेंजर ठरू शकते असं आता सध्याच्या स्थितीत किंवा मतदानोत्तर जे काही येत आहे लोकांचे कल त्यावरून तरी आपल्याला म्हणता येईल. एका बाजूला हा लाडकी बहीण इम्पॅक्ट ज्याला म्हणावा तो आहे, तर दुसऱ्या बाजूला काही महत्त्वाच्या नेत्यांच्या संदर्भातला तपशील आहे. तो तपशील समोर येतोय आणि मग त्याचं विश्लेषण. पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. दक्षिण कराडमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. छगन भुजबळ येवल्यातून आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. आता पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ ही दोन्ही मंडळी अडचणीत आहेत अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीची कारणं काय आणि भुजबळांच्या अडचणीची कारणं काय याची चर्चा टप्प्याटप्प्यानं होऊच शकते. पण त्यातल्या त्यात सुद्धा पटकन लक्षात घ्यायचं तर संपर्काचा अभाव आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षातलं अतुल भोसलेंनी उभं केलेलं आव्हान, ही दोन बाबी या पृथ्वीराज चव्हाणांच्या समोर अडचणीच्या ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या अडचणीचे मुद्दे कुठले तेही लक्षात घ्यायला लागेल. कारण छगन भुजबळ यांच्या विरोधात जरांगे पाटील यांनी केलेली खुली आव्हानाची भाषा आणि त्यामुळे झालेलं ध्रुवीकरण हे मुद्दे अडचणीचे सांगितले जात आहेत. एकदा पटकन या निमित्तानं आपण निरीक्षण ऐकणार आहोत. जर धक्कादायक निकाल म्हटला तर येवल्यात काय होईल, लोकांना उत्सुकता आहे. छगन भुजबळ खरंच निवडून येतील की ते पडतील. दुसरं इकडं कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं खरंच काय होईल, कारण ते पराभवाच्या छायेत आहेत असं म्हणतात. पण मला असं वाटतं की ते स्वतः एकूण त्यांची जी प्रतिमा पाहिली तर ते निवडून यावेत. विधानसभेमध्ये अशा चांगल्या लोकांची गरज आहे. मात्र
ते अडचणीत आहेत अशी मात्र चर्चा आहे. चर्चा आपण पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळांची करतोय आणि त्याचमुळे स्वाभाविकरित्या मोठ्या नेत्यांच्या चर्चेतलं एक अत्यंत लक्षवेधी नाव आणि त्यात सुद्धा काय होणार बारामतीत हा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यानिमित्तानं ज्या इतरही मतदारसंघांवर लक्ष देणं गरजेचं आहे त्याचा तपशील समोर आलाय, तो पहा. बारामतीची चर्चा योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई आहे हे एव्हाना प्रत्येकाला पाठ झालेलं असणार आहे. पुरंदरची लढाई सुद्धा लक्षवेधी आहे. संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे अशी तिथली लढाई आहे. शिवाजीनगर मधली लढाई आहे दत्तात्रय बहिरट विरुद्ध सिद्धार्थ शिरोळे. कसबा पेठ मधली लढाई सुद्धा लक्षवेधी ठरतीये. भारतीय जनता पार्टीचा परंपरागत मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतलाय. त्यानिमित्तानं आपल्या समोर येणारे हे तपशील आपण पहा. बारामती आता आपल्या समोर आहे. राष्ट्रवादीतला एक गट विरुद्ध दुसरा गट, काँग्रेस विरुद्ध शिवसेनेची लढाई आहे ती पुरंदरमध्ये, त्याचा तपशील आपल्या समोर आहे. यानंतरचा तपशील भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस म्हणून आहे, तोही आपल्या समोर येतोय. आणि आता यानंतर पुढचा तपशील आपल्या समोर येईल तो कसबा पेठेतला. तिथं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी लढाई आहे. चर्चा केवळ आणि केवळ बारामतीपुरती नाहीये, तर बारामतीच्याच बरोबर पुणे आणि आसपासच्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांची. त्याची थोड्या वेळापूर्वी आपल्याला तपशीलवार माहिती दिली. आता त्याचं निरीक्षण पहा. बारामतीत कोण जिंकू शकतं याचं उत्तर तुम्हाला यात सापडेल. बारामतीबद्दल सगळ्या राज्यांना उत्सुकता आहे. तुम्ही जर बघितलं तर सगळ्या माध्यमांचा एक प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून बारामतीतच आहे. तर बारामतीत खरंच काय होणार, बारामती बाहेरच्या लोकांना फार उत्सुकता आहे. मला असं वाटतं की तिथंसुद्धा अजित पवारांचं जे लीड आहे ते गेल्या वेळचं लीड आता नाही मिळू शकणार, पण अजित पवार निवडून नक्की येतील. बारामतीत अजित पवारांच्या विजयाची भविष्यवाणी झालेली आहे. लीड कमी होईल म्हणजे अर्थातच मताधिक्य घटेल अशी शक्यता सुद्धा व्यक्त झालेली आहे. बारामतीतली लढाई ही आता कौटुंबिक भांडणाच्या स्तरापर्यंत पोहोचली आहे. निकाल काय असेल त्याचा एक अंदाज आम्ही आपल्यासमोर मांडला. आता जाऊयात पुरंदरचा तपशील. कोण उमेदवार आहे ते थोड्या वेळापूर्वी आपल्याला दाखवलं. त्याच्यात निकाल कोणत्या बाजूला फिरू शकतो का, ऐका. पुरंदर या ठिकाणी संजय जगताप आणि विजय शिवतारे हे दोन उमेदवार एकमेकाच्या समोर ठाकल्यानंतर त्यांचं जी आत्तापर्यंत लीड होतं आणि त्यांची निवडून येण्याची जी परंपरा होती त्या परंपरेमध्ये एक तिसरं नाव झेंडे हे देखील घेतलं जातं आहे. आणि झेंडेंची उमेदवारी ही संजय जगतापांना आणि शिवतारेंना दोघांनाही डोकेदुखी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणचा निकाल असा कुठलाही मतदार वन साईड सांगू शकत नाही की हे उमेदवार निवडून येतील, हे उमेदवार पडतील. मला असं वाटतं की 23 तारखेला पुरंदरचा निकाल हा अनपेक्षितपणे लागेल. चर्चा पुणे शहराची सुद्धा करावी लागेल. पुणे शहरामधले काही मतदारसंघ असे आहेत की जे अत्यंत स्वाभाविकरित्या अनपेक्षित निकाल देऊ शकतात. चर्चा त्यानिमित्तानं कसब्याची आहे आणि कसब्याच्याच बरोबर शिवाजीनगरची सुद्धा. आपण निरीक्षणं ऐकून घेणार आहोत पत्रकारांची. 50 वर्ष भाजपची सत्ता असलेला कसबा 1 वर्षापूर्वी धंगेकर यांनी जिंकला. आता धंगेकर परत निवडून येतील का रासने त्यांना पराभूत करतील याकडं सर्वजण आतुरतेनं म्हणजे पाहत आहेत. कारण दोन्ही बाजूनी आम्हीच जिंकणार असे दावे केले जात आहेत. कार्यकर्ते ते हमरी तुमरी आहे. त्यामुळे तो निकाल जो असेल तो जर परत धंगेकर आले तर तो परत धक्कादायक ठरू शकतो. दुसरा पुण्यातला खडकवासला हा अतिशय वांजळे यांच्या उमेदवारीमुळं वांजळे हे कोणाची मतं घेणार आहेत यावर तिथली इलेक्शन ठरते आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये जी लढत चालली आहे त्यामध्ये मनसे हा 20,000पर्यंत जाताना खडकवासला त्याच्यावर ठरेल आणि त्यानुसार ती मतं इकडं तिकडं फिरतील. हे आपले पुणे शहरातले हे दोन आहेत. बाकी नशिबान ठरलं आहे ते सिद्धार्थ शिरोळे. तिथं काँग्रेसचे 2 उमेदवार उभे राहिल्यामुळं मतविभागण्याचा थेट फायदा हा भाजपला होईल आणि शिवाजीनगरमध्ये तिथं निवडणुकी भाजप युतीच्या बाजूने येईल. आपण जशी बारामतीची चर्चा केली तशी अत्यंत स्वाभाविकरित्या चर्चा असणार ती नगर म्हणजेच कागदपत्रावर अहमदनगर आणि त्याचप्रमाणे जनतेच्या मनातलं नाव अहिल्यानगर. पण त्यातला एक मतदारसंघ आहे कर्जत जामखेड. या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार वंशज रोहित पवार मैदानात आहेत. त्यांना आव्हान दिलंय ते राम शिंदे यांनी.
आणि त्या संदर्भातला एक संकेत आपल्यापर्यंत पोहोचलाय. काय होऊ शकतं कर्जत जामखेड मतदारसंघात पहा. रोहित पवार अडचणीत आहेत असा एक संकेत आपल्या समोर येतोय. तसं निरीक्षण आपल्यापर्यंत आणलेलं आहे ते पत्रकारांनी. आणि या निमित्तानं काय कारण आहेत, कारण राम शिंदे हे रोहित पवार यांना आव्हान देत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत. राम शिंदे यांचा पराभव त्यांनी मागच्या वेळेला केला आणि त्यानंतर पुढची 5 वर्ष असं काय झालं की विद्यमान निवडणुकीमध्ये ते अडचणीत आहेत असा अंदाज व्यक्त होतोय. नगरमध्ये रोहित पवार यांच्यासमोर यावेळेला अडचण होते. राम शिंदे त्यांचे समोरचे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे. मागच्या वेळेला राम शिंदे यांना त्यांनी हरवलं होतं, पण यावेळेचं चित्र जरा थोडंसं वेगळं आहे असं एकूणच बोललं जातं आहे. पण तिथली ही लढाई खूप अटीतटीची आहे, कारण स्वतः शरद पवार तिकडे त्या नगरमधल्या सभांमध्ये स्वतः रोहित पवारांच्या बरोबर होते. विशेष या विश्लेषणात्मक बातमीपत्रात तुर्तास इतकंच. आपण भेटत राहू याच वेळेला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींची तसंच सामाजिक बदलांची चर्चा नक्की करू. मी प्रसाद काथे या बातमीपत्रात इथंच थांबतोय. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.